नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे आहे सरळ सेवा पदासाठी जे आहे गट क व गट ड या संवर्गातील त्यांना रिक्त पदे जे आहे हे भरायची आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे. दिनांक 28 मार्च 2025 पासून यासाठीचे ऑनलाईन पद्धतीचे अर्ज सुरू झालेले आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 राहणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तसेच यासाठीची जाहिरातसुद्धा तेथून डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. मित्रांनो, यामध्ये जवळपास 30 वेगवेगळी रिक्त पदे आहे. त्यानुसार त्यांना यामध्ये भरती करून घ्यायची आहे. यामध्ये जे आहे पदानुसार रिक्त जागांचा तपशील येथे दिलेला आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी 1 जागा आहे. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 35 जागा आहे. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या 6, उद्यान अधीक्षकची 1, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याची 1, त्यानंतर वैद्यकीय समाजसेवकच्या 15, डेंटल हायजिनिस्टच्या 3, स्टाफ नर्स JNMसाठी 131 जागा आहे. डायलिसिस टेक्निशियनच्या 4, त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक या पदाच्या 3, ECG टेक्निशियनच्या 8 रिक्त जागा आहे. त्यानंतर येथे दिलेलं आहे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटच्या अंतर्गत टेक्निशियन पदाच्या 5 जागा आहे. त्यानंतर आहार तंत्रज्ञ यासाठी 1 जागा आहे. त्यानंतर नेत्रचिकित्सा सहाय्यकसाठी 1, औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी याच्या 12 रिक्त जागा आहे. आरोग्य सहाय्यक महिलासाठी 12, बायोमेडिकल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या 6, त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकच्या 2, त्यानंतर ANMसाठी स्पेशली 38 जागा आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप अंतर्गत 51 जागा आहे. त्यानंतर शस्त्रक्रियागृह सहाय्यक यासाठी 15 जागा आहे. सहाय्यक ग्रंथपालच्या 8, वायरमनसाठी सुद्धा जागा आहे 2, त्यानंतर ध्वनिचालकसाठी 1, उद्यान सहाय्यकसाठी 4, लिपिक आणि टंकलेखकसाठी 135 रिक्त जागा आहे. लेखालिपिकसाठी 58, त्यानंतर शवविच्छेदन मदतनीससाठी 4 जागा आहे. आयासाठी 28 जागा आहे आणि वॉर्ड बॉय यासाठी जे आहे 29 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 620 रिक्त जागा आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 राहणार आहे. तर यासाठीचं परीक्षा शुल्क जर बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. तसेच मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क यामध्ये आकारलं आहे. यासाठीची परीक्षा जी आहे मात्र TCS मार्फत घेतली जाणार आहे. यासाठीचा जे काही शैक्षणिक अर्हता आहे आणि इतर तपशील जो आहे तो खाली त्यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, प्रत्येक पदासाठी जर आपण तपशील जर बघितला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. जर तुम्हाला शैक्षणिक पात्रते संदर्भात जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच पब्लिश केला जाईल. जर तुमच्या जास्त कमेंट्स आल्या त्यावरती तर तसं तुम्ही येथे तुमच्या पदानुसार येथे चेक करू शकता. उदाहरणार्थ बायोमेडिकल इंजिनियर या पदासाठी जर बघितलं तर बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी असणे गरजेचं आहे. तसेच संबंधित कामाचा त्यांनी 2 वर्षाचा अनुभवसुद्धा मागितला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा मागितलं आहे. अशाच प्रकारे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जर बघितलं तर यामध्ये डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग तुमची असली पाहिजे. तसेच मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अनुभवाची गरज नाही. यानंतर आहे कनिष्ठ अभियंता गट क संवर्गाचा. तर यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमची डिग्री असली पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव, तसेच मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. यामध्ये येथे दिलेलं आहे की या पदासाठी जर समजा डिग्रीवाले कॅन्डिडेट जर उपलब्ध झाले नाही तर अशा कंडिशनमध्ये मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील डिप्लोमा झालेले उमेदवार किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार यांचीसुद्धा यामध्ये भरती केली जाईल. त्यानंतर उद्यान अधीक्षक यासाठी जर बघितलं तर BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी किंवा फॉरेस्ट्री यामध्ये जर तुमची डिग्री झाली असेल किंवा वनस्पतीशास्त्रात डिग्री झाली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर जनसंपर्क अधिकारीसाठी जर बघितलं तर यामध्ये कोणत्याही शाखेची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा तुमचा झाला असला पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव मागितला आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान त्यांनी मागितलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो जवळपास 30 प्रकारची पदे आहे. त्यामुळे सेपरेट व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेल यासाठी. तर आता आपण महत्त्वाची इतर माहिती जी आहे ही पान नंबर 23 वरती आहे, तर तेथे जाणून घेऊया त्याबद्दलची माहिती.
तर इथे आपण येऊया पान नंबर 23 वरती। तर इथे दिलेलं आहे वयोमर्यादेबद्दलची माहिती। तर मित्रांनो 11 मे 2025 रोजी तुमचं जे वयोमर्यादा आहे ही कॅल्क्युलेट केली जाईल, ज्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष, मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष, त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेले कर्मचारी जर अर्ज करत असतील त्यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचारी उमेदवारांसाठी 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षापर्यंत राहील असं त्यांनी इथे दिलेलं आहे। त्यानंतर जे आहे करार पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वयोमर्यादेमध्ये शिथिलता लागू राहील। त्यानंतर येथे जे आहे आणखी डिटेल तपशील दिलेला आहे मित्रांनो, तर तुम्ही याबद्दल सुद्धा माहिती इथे बघू शकता। तर आरक्षणासंदर्भाची माहिती दिलेली आहे, दिव्यांग आरक्षण आणि इतर आरक्षणाचा तपशील सुद्धा इथे दिलेला आहे। त्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती आहे का, तर ती आपण सुद्धा यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर येथे जे आहे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्येसाठीची तपशील दिलेला आहे की समजा त्यांना एका रिक्त जागेसाठी जर भरती करायची राहिली तर निवड सूचीमध्ये जे आहे 3 उमेदवारांची संख्या दर्शवली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे। त्यानुसार जसं जसं पदांची संख्या वाढेल तसे तसे निवड केलेल्या उमेदवाराची संख्यासुद्धा यामध्ये वाढेल अशा प्रकारे इथे दिलेलं आहे। त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पुढची प्रोसेस तुमची केली जाईल। तर सुरुवातीला तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल। जर तुम्हाला काही अडचण जात असेल अर्ज करताना तर इथे TCSचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे मुद्दा क्रमांक 10.2 मध्ये, त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। 11 मे 2025 पर्यंत यासाठीचे अर्ज करू शकता। एकदा अर्ज केलं आणि तुमचं शुल्क तुम्ही भरलं त्यानंतर ते शुल्क तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये परत केलं जाणार नाही। त्यामुळे ज्या काही पदासाठी तुम्हाला अर्ज करायचं असेल तर ते आधीच ठरवून घ्या आणि त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। एकदा तुम्ही त्या पदासाठी अर्ज केला तर तुम्हाला तो अर्ज जो आहे एडिट करता येणार नाही आणि परीक्षेचं जे काही शुल्क आहे हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचं राहील। या संदर्भात काही कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागतील, जसे की फोटो झाला, साईन झाली, त्यानंतर आणखी काही डॉक्युमेंट्स आहे त्याची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये अपलोड करावे लागतील। परीक्षेचं प्रारूप त्यांनी दिलेलं आहे, कोणत्या पदासाठी किती मार्काचे प्रश्न विचारले जातील, परीक्षेचं माध्यम कोणतं राहील, कालावधी किती राहील या संदर्भाची माहितीसुद्धा येथे दिलेली आहे। तर या संदर्भात सुद्धा सेपरेट व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा, नक्की त्या संदर्भाचा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।